आता हा आहे एस्टे लॉडलचा डबल वेअर फाउंडेशन. डबल वेअर म्हणजे काय? थिक आहे, गुड फॉर ऑइली स्किन. हा आहे सीटीचा एअर ब्रश फ्लॉलेस फाउंडेशन. याच्यामध्ये पण काय लिहिलंय? स्टे ऑल डे अँड नाईट. म्हणजे फुल कव्हरेज फाउंडेशन आहे, थिक फाउंडेशन आहे, गुड फॉर ऑइली स्किन. नार्सचा फाउंडेशन आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलंय? नॅचरल रेडियंट लॉंग वेअर फाउंडेशन. नॅचरल रेडियंट थिन आहे, गुड फॉर ड्राय स्किन. डिओरचा फॉरएव्हर अंडर कव्हर 24 hours फुल कव्हरेज फाउंडेशन. फुल कव्हरेज दॅट मीन्स इट इज थिक फाउंडेशन, गुड फॉर ऑइली स्किन. हा आहे फेंटी ब्युटीचा फाउंडेशन प्रो फिल्टर. बट इथे काय लिहिलेलं आहे? सॉफ्ट मॅट लॉंगवेअर. सॉफ्ट मॅट आहे तो. सॉफ्ट मॅट म्हटल्यावरती खूप जास्त थिक नसणार आहे, खूप जास्त थिन नसणार आहे, गुड फॉर कॉम्बिनेशन स्किन. हा आहे YSLचा ऑल आर फाउंडेशन. बट याच्यामध्ये काय लिहिलंय? लुमिनस मॅट, सो दॅट नॉट सो थिक, गुड फॉर ड्राय स्किन. हा आहे बॉबी ब्राउनचा वेटलेस स्किन फाउंडेशन. आता इथेच लिहिलेलं आहे वेटलेस स्किन फाउंडेशन. वेटलेस म्हणजे काय? त्याची कन्सिस्टन्सी, त्याला वेटच नाहीये, सो दॅट त्याची कन्सिस्टन्सी खूप ही पातळ असणार आहे. थिन फाउंडेशन, गुड फॉर ड्राय स्किन. नार्सचा फाउंडेशन आहे, इथे काय लिहिलंय? शीर ग्लो फाउंडेशन इल्युमिनेटिंग. इल्युमिनेटिंग प्लस शीर ग्लो म्हणजे काय? थिन फाउंडेशन आहे, गुड फॉर ड्राय स्किन. त्याच्यानंतर आहे टू फेसचा बॉर्न दिस वे मीडियम टू फुल कव्हरेज. मीडियम टू फुल कव्हरेज. फुल कव्हरेज नाहीये म्हणजे खूप जास्त ड्राय फाउंडेशन नाहीये, मीडियम कव्हरेज आहे म्हणजे गुड फॉर ड्राय स्किन. हुडा ब्युटी इज कन्सिडर्ड ॲज थिक फाउंडेशन, गुड फॉर ऑइली स्किन. ड्राय स्किन असेल आणि विंटर वेदर असेल तर व्हेरी बॅड कॉम्बिनेशन. त्यानंतर हा माझा मोस्ट फेवरेट जॉर्जिओ अरमानीचा इल्युमिनेटिंग फाउंडेशन. इल्युमिनेटिंग दॅट मीन्स इट इज गुड फॉर ड्राय स्किन.